भगवान रामाचे नेत्र गंभीर आहेत आणि भगवान श्रीकृष्णाचे नेत्र चपल आहेत. भगवान रामाच्या लीलांचं अनुकरण करावं, केलं पाहिजे, पण भगवान श्रीकृष्णाच्या लीलांचं अनुकरण करणं अशक्यच नाही तर असंभव आहे. भगवान श्रीकृष्णाच्या लीला पूतनेच्या विषपानापासून सुरू होतात. आहे कोणाची तयारी विषपान करण्याची? श्रीकृष्ण लीलांचं चिंतन कीर्तन करावं आणि रामाच्या लीलांचं, रामाचं अनुकरण करावं. मर्यादा पण, आणि म्हणूनच आधी रामचरित्र आलंय, आधी राम झाले. रामासारखी मर्यादा पाळा आणि मग कृष्ण लीलांचं आपण चिंतन करा. यात अंतर नाही. आपण बघितलं की भगवान राम प्रकट झाले आणि कौशल्येला भगवान राम झाले, कैकेयीला भरत झाले आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न झाले. कैकेयीचे एकटे भरतच. तेव्हा तर ह्या ठिकाणी वशिष्ठांनी रामचरित्र संक्षिप्तपणे आलेलं आहे 9 स्कंदामध्ये किंवा 10 आणि 11 2 अध्यायामध्ये. तेव्हा वशिष्ठांनी नामकरण केलं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे नाव ठेवली. चारे भाऊ बरोबर राहणं, बरोबर खाणं पिणं झोपणं सगळं बरोबर. ते सारखे म्हणायचे की आपण 4 आहोत, आपण 4 आहोत. राम काय म्हणायचे माहिती आहे? आपण 4 नाही, आपण 5 आहोत. हे 5 कोण आहे? हे 5 आहे कोण? आपल्याला माहिती आहे एक रामपंचायत आहे. तर रामपंचायतीतले 5 जण कोण आहे माहिती आहे? बरेच जण म्हणतात राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि सीता. खोटं आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान. रामपंचायत ही आहे. 5 कोण आहे? हे 5 जण कुठून निघालेले आहेत? एका ठिकाणाहून निघाले. आपल्याला सांगितलं होतं की सकाळी वशिष्ठांनी काय सांगितलं की अर्धी खीर समोर नैवेद्याला ठेव. ती खीर नेली आणि ती अंजनीने भक्षण केल्याबरोबर हनुमानजीचं प्राकट्य झालं. म्हणजे हे सगळे एकाच ठिकाणाहून आले. सांगितलं होतं दशरथांनी स्वप्नामध्ये काय बघितलं की शंकराला आणि विष्णूला अभिषेक होत आहे. भगवान राम विष्णू आहेत आणि हनुमानजी महाराज एकादश रुद्र आहेत. तेव्हा बरोबर खेळणं हे त्रैलोक्यामध्ये माहिती झालं की दशरथाकडे परब्रह्म सगुण साकार रूपाने प्रगट झालेला आहे. वेगवेगळ्या रूपाने वेगवेगळ्या कारणाने सगळेजण दर्शनाला येऊन जायला लागले. विश्वामित्रांना देखील जेव्हा कळलं की आणि राम इथे सगुण साकार रूपामध्ये परमेश्वर प्रकट झालेले आहेत, विश्वामित्रांनी विचार केला की चला आपण जाऊन राम लक्ष्मणाला यज्ञाची रक्षा करण्याकरता घेऊन येऊ. लोक प्रश्न करतात की काय हो, विश्वामित्राच्या यज्ञाचे अगोदर विश्वामित्रांनी यज्ञ केले नाहीत काय? पुष्कळ यज्ञ केले. मग त्या यज्ञाची रक्षा कोणी केली? त्या यज्ञाची रक्षा निर्गुण रामांनी केली. आपण जे काही कार्य करतो परमेश्वराचं, तो आपला निर्गुण परमेश्वर आपल्या सगळे कार्य करून घेतो. तेव्हा आता प्रत्यक्षात जेव्हा प्रकट झालेले आहेत तेव्हा त्यांना घेऊन येऊ म्हणून विश्वामित्र आले. आल्यानंतर दशरथांनी विश्वामित्रांचं स्वागत केलं आणि विश्वामित्रांना सांगितलं की आपण आलात, अतिशय कृपा केली, आपली काय आज्ञा असेल ती आज्ञा करा, मी आपल्या आज्ञेचं पालन करतो. बघा, विश्वामित्रांनी सांगितलं नाही मी कशा करता आलो काय, काहीच नाही सांगितलं. याने अगोदर स्वतःहूनच म्हटलं दशरथांनी की आपली काय आज्ञा असेल ती आज्ञा करा, मी आज्ञेचं पालन करतो. विश्वामित्रांनी सांगितलं राम आणि लक्ष्मण दोघांना यज्ञाची रक्षा करण्याकरता नेण्याकरता आलो आहे. दशरथाच्या मुखात काय शब्द निघाले माहिती आहे? राम देत नाही बनत गुसाई. रामाला नाही देऊ शकत. मग विश्वामित्रांनी आधी कशाला म्हटलं? मग कोणाकोणाची ही सवय असते, कोणी जवळ आला ना की काय कशा करता सांग ना, काय तू ज्याच्या करता आला असेल ते काम होऊन देत तुझं, जरा 10,000 रुपये तेवढं नाही होत. म्हटलं कशाला? म्हटलं कशाला? तेव्हा तशी सवय दशरथाला होती. बरं, विश्वामित्रांनी काही किंतु परंतु नाही केलं. ठीक आहे जातो, नाही बसा म्हणाले.
विश्वामित्र काहीच बोलले नाही. वशिष्ठांना विचारायला गेले की राम आणि लक्ष्मणाला नेण्याचं म्हणतात, काय करू? असं वाटलं की वशिष्ठ सांगतील की पाठवण्याची काही आवश्यकता नाही, मी बघून घेईल. म्हणजे दोन बाबा लोकांमध्ये झंझट सुरू होईल. बाबा लोक मोठे हुशार असतात, स्वतःवर झंझट नाही येऊ देत कधी ते. तेव्हा तर त्यांनी वशिष्ठांनी सांगितलं की ते मागतात, त्यांना देऊन टाक. चेहरा उतरला दशरथा. असं वाटलं हे नाही म्हणतील, पण यांनी हो म्हणून सांगितलं, चेहरा उतरला. तेव्हा वशिष्ठांनी सांगितलं, विश्वामित्र महान तपस्वी आहे. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती. विश्वामित्र बघा, ब्रह्मदेवाची सृष्टी परमेश्वरांनी त्याला आज्ञा दिली ती सृष्टी निर्माण करायची, तेव्हा त्यांनी निर्माण केली. पण विश्वामित्रांनी सृष्टी स्वसंकल्पाने केली. ब्रह्मदेव घाबरून गेले. ब्रह्मदेव स्वतः विश्वामित्राला सांगू शकले नाही की आवरून घ्या. त्यांनी परमेश्वराला सांगितलं. तेव्हा परमेश्वरांनी विश्वामित्रांना सांगितलं की विश्वामित्रा, दोन दोन सृष्टी चालणार नाहीत, दोन दोन सृष्टी चालणार नाहीत. इथे तुम्ही मागे बसा बरं. बिलकुल आपल्या घरचीच मुलं बोलायला लागली, त्यामुळे लोक मग मोठे हे करतात. कशाला बडबड करता? इथे सांभाळा, मुलांना बरोबर बडबड नका करू देऊ. इथे गंभीर प्रसंग आहेत, पुढे लोकांना ऐकायला मिळत नाही. आम्ही जीव तोडून सांगतो आणि हे होतात, मग काय उपयोग? इथे याचं कशाला? आपण आपला एवढा अमूल्य वेळ इथे देता, त्याचा काहीतरी थोडासा उपयोग झाला पाहिजे की नाही, आपणच विचार करा. तेव्हा असतो तेव्हा तर सांगितलं, विश्वामित्र महान तपस्वी आहे, त्यांनी प्रतिसृष्टी निर्माण. आपण हे जे वापसाचं ऊन म्हणतो ना, ऑक्टोबर, हे तो विश्वामित्रांचा उन्हाळा आहे. तेव्हा आणि काय सांगितलं की तुझ्या आणि चारही मुलांचं लग्न विश्वामित्र करून देईल. आपल्या मुलाचं लग्न होणार हे ऐकल्यानंतर आणि माता पित्यांना मोठा आनंद होतो. ज्याला त्याला सांगतात, काय सांगतात? आमच्या मुलाचे 2चे 4 हात होणार आहेत, आमच्या मुलाचे 2चे 4 हात होणार आहे. आपण अर्धवट सांगता, आपण पूर्ण नाही सांगत, अर्धवटच सांगता की नाही? बघा, आपल्या मुलाचे 2 हाताचे 4 हात होतात, पण 2 पायाचे 4 पाय होतात की नाही? 4 पायवाला कोण असतो? सुज्ञाशी सांगणे न लगे, समजदार को इशारा काफी है. आपल्याला माहिती आहे का हो? आपण विचार करा, आपण सावधान केव्हा म्हणतो? जेव्हा एखाद्या धोक्याच्या ठिकाणी द्यायचं असेल, भीतीच्या ठिकाणी, तेव्हा सांगतो मुलांना कुठे, हा तिथे जाताना तू सावधान राहा बरं, अगदी एकदम सावध राहा. इथे आणि नवऱ्याला बायको येणार आहे, सासूला सून येणार आहे, घरामध्ये लक्ष मिळणार आहे, आणि सावधान म्हणायची काय आवश्यकता आहे? इथे सावधान काय म्हणायची? कारण ही खाई फार जबरदस्त आहे. या खाईमध्ये पडताना सावधान होऊनच झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे, रामदास स्वामीची, त्यांचं नाव नारायण होतं. रामदास स्वामीची लग्न करण्याची बिलकुल इच्छा नव्हती, पण आईने सांगितलं, नाही तुला लग्न करावं लागेल. त्यांनी सांगितलं, नाही आई, मी लग्न असं कर तू, आणि मंगलाष्टक होईपर्यंत तर उभा राहा. बोलल्यावरती उभा राहशील? म्हणाले हो, उभा राहील. बरोबर, मुलगी आणली. रामदास स्वामींनी पुढची व्यवस्था आधीच करून ठेवली होती, आणि तिथे उभे राहिल्याबरोबर जेव्हा सांगितलं, सावधान शुभमंगल, सावधान, शुभमंगल होते तरी सावधान, कारण शुभमंगलामध्ये देखील धोका आहे. शुभमंगल सावधान, एक वेळ ऐकलं, दुसऱ्याने ऐकलं सावधान, तिसऱ्याने ऐकलं सावधान, आणि पळाले. नवदेव पळाला ना. त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती. मुलींच्या पित्याला सांगून दिलं होतं की मी लग्न करणार नाहीये. तो मुलगी आणि दुसरा मुलगा तयार होता, तिथे तो आनंद उभा केला, त्याचं लग्न झालं, गेले निघून. काही दिवसांनी जेव्हा आले रामदास स्वामी, दारावरती येऊन जय जय रघुवीर समर्थ, आईची दृष्टी गेली होती हो. आईने आवाज ऐकला की माझा नारायण आला.
सांगितलं, बेटा नारायण तू पळालास का रे? आई मला सावधान सावधान, त्रिवार सावधान सांगितलं. मी गेलो. बेटा आता माझी दृष्टी गेली, मी तुला बघू शकत नाही. आई तू बघशील. आपले जे कपडे होती त्यांनी फिरवली, दृष्टी आली, जवळ घेतलं, शरीराचं अघ्राण केलं आणि आई येतो मी आता, जा बेटा सुखी राहा. पण सांगितलं, बेटा ज्या दृष्टीने मी आता तुला बघितलं ती माझी दृष्टी पुन्हा जशीच्या तशी करून टाक. त्याने पुन्हा फिरवलं, पुन्हा तिला दिसेनासं झालं. तेव्हा तर सांगितलं की तुझ्या चारही मुलांचं लग्न आणि हे करून देतील. विश्वामित्र अतिशय आणि आनंद झाला. दशरथाने बरोबर पाठवून दिलं रामलक्ष्मणाला. आणि रामलक्ष्मणाच्या यज्ञाची रक्षा झाली, ताटकेचा वध झाला. आणि त्याच वेळेला जनकाकडनं निमंत्रण पत्रिका आली विश्वामित्राकडे. जनकाची कन्या जानकी हिच्या विवाहाचं आयोजन केलं होतं. जानकी ही जनकाची आणि कन्या होती. जनकाची म्हणजे जनकाला धरतीतून मिळालेली होती जानकी, आणि त्याला सीत म्हणजे आणि जमीतून निघालेली ती, म्हणून तिचं नाव सीता होतं. तर तेव्हा तर तिथे भगवान शंकराचे धनुष्य परशुरामाने आणलं होतं बघा. आणि ते धनुष्य त्यांनी याला सीतेच्या याच्या पित्याकडे जनक राजाकडे ठेवून दिलं. एक बघा धनुष्य एक नव्हतं, दोन होते. आपण पुन्हा विचार कराल की मग रामाने काय दोन धनुष्य तोडले? रामाने धनुष्य एकच तोडलं, पण धनुष्य दोन होते. मग दोन धनुष्य कुठे आहेत? आणि दोन्ही धनुष्याचा धनुष्ययज्ञ झालेला आहे. आपण आम्ही दुसऱ्या आणि धनुष्याबद्दल ऐकलं नाही, ऐकलं असेल, आम्ही सांगितलं असेल आणि पुन्हा ऐकून घ्याल आणखी. तर दोन धनुष्य ठेवले कुठे होते? एक धनुष्य जनकाकडे ठेवलं होतं आणि एक मथुरेला उग्रसेनाकडे ठेवलं होतं. आणि शंकरने सांगून दिलं होतं परशुरामाला की हे दोन्ही धनुष्य आणि परमेश्वराशिवाय कोणी तोडू शकणार नाही. धनुष्य यज्ञ होता. कंस देखील धनुष्य यज्ञ करेल, पण कंसाचं धनुष्य कोण तोडेल? हे आमच्या मागे पुढे लागलंय ना, तिरपी टांगवाला हात तोडणार आहे तिथे ते यज्ञ, ते धनुष्य. तेव्हा तर ते सांगितलं ते धनुष्य हे तोडेल. आणि सीता जानकी लहान असताना त्या धनुष्याचा घोडा करून फिरत होती. जसे लहान मुलं काठीचा घोडा करतात ना, दोन्ही बाजूला पाय टाकतात आणि हट घोडा हट असं करतात, तसं धनुष्याच्या दोन्ही बाजूला पाय टाकून ती हटघोडा असं करत होती. आणि कुठेही टाकून द्यायची, लहानशी पोरगी चिरमणी एवढीशी. आणि तिथे मग सेवक उचलायला जायचे, त्यांच्याच्याने उचलले जात नसे. ते जनकाला सांगायचे की धनुष्य उचललं जात नाही. जनकाला आश्चर्य वाटलं की ती लहानची मुलगी उचलते आणि हे कसे नाही उचलत? हे दोन दोन जण उचलायला जायचे, चार चार जण जायचे, उचलायला नाही जायचं. मग जनक तिला सांगायचे, जानकी हा तुझा घोडा घेऊन जा. बाबा कुठे नाही, जिथं आणलं ते नाही, ती पटकन उचलायची, नेऊन ठेवायची. एक दिवस कोणी समोर नसताना मोठा माणूस काम करतो, पण पोझिशनची थोडीशी लक्ष ठेवतो. जनकाने कोणी समोर नसताना उचलून बघितलं, नाही उचलल्या गेलं. त्यांनी विचार केला, ही काही साधारण पोरगी नाही आहे, हे उचलणं बरोबर आहे. त्यांनी हल्लं देखील नाही जनकाच्या नेते. म्हणून ते मग असा आणि अशी प्रतिज्ञा केली की या धनुष्याला जो प्रत्यंचा लावेल त्याला जानकी दिल्या जाईल. प्रत्यंचा म्हणजे धनुष्याला जी दोरी असते तिला प्रत्यंचा म्हणतात. ठेवून दिलं. आणि मोठमोठ्या आणि बलाढ्य राजे लोकांना बोलावलं गेलं. अतिशय जानकीच्या सौंदर्याचा गवगवा सगळीकडे झाला होता. अतिशय, आणि जनकाची मुलगी अतिशय देखणी आहे, अतिशय ह्या. आणि तेव्हा सगळेजण मोठमोठे राजे लोक तिथे आले. तर तिथे साधू संतांना देखील ऋषी मुनींना निमंत्रण दिलं की आपण मुलीला आशीर्वाद देण्याकरता या म्हणून. तिथे
आणि स्वयंवराचं आयोजन केलं. सगळे गेले. विश्वामित्राकडे देखील पत्र आलं, निरोप आला. तर विश्वामित्रांनी सांगितलं, आणि ही रामा, आपल्याला जनकपूरला जायचं. रामांनी जरा देखील किंतु परंतु नाही केलं, की आम्ही फक्त इथे देण्याचं सांगितलं, राधे राधे, इथे देण्याचं सांगितलं, आणि हे सांगितलं नाही. मग तर सांगितलं ठीक आहे, येतो आम्ही तिथे. आणि मोठमोठे राजा धनुष्य कुठे ठेवलं होतं? अगदी कानाकोपऱ्यात नाही, मध्यभागी धनुष्य ठेवलेलं होतं, आणि सगळे पूर्ण प्रकाश धनुष्यावर होता. राजे लोक सगळे आजूबाजूला बसले होते. राण्या सगळ्या वर होत्या. वरनं राण्यांना खालचं सगळं दिसत होतं, पण खालचे लोक वर बघू शकत नव्हते, अशी व्यवस्था केली होती. आणि सीता जनकाच्या जवळ बसली होती, अगदी जवळ. तेव्हा मोठमोठे राजे त्या ठिकाणी आले आणि प्रयत्न करायला लागले, ते धनुष्य हाले ना. आश्चर्य वाटलं की असे धनुष्यात काय. अहो, गोस्वामीजींनी ते इथपर्यंत लिहिलेलं आहे, भूप सहस दस एकही बारा, लगे धीरे लगे रावण तरईन टारा. 10,000 लोकांनी प्रयत्न केला. म्हणजे 10,000 लोकांनी एकदम नाही, भूप सहस दस एकही बारा, म्हणजे एक एक वेळ असं 10,000 लोकांनी प्रयत्न केला, पण टरईन टारा, ते हल्लही नाही धनुष्य. असं त्यात काय होतं धनुष्यात माहिती नाही काय होत, हलत नव्हतं ते. मग रावण देखील तिथे निमंत्रणाशिवाय आला. रावणाला निमंत्रण नाही दिलं, आणि इकडे तिकडे बसलं नाही. जिथे धनुष्य ठेवलेलं होतं तिथेच. आणि आम्ही संक्षिप्तपणे रामायण सांगतोय, आणि रामायण देखील सागरासारखं आहे, आणि सप्ताहामध्ये वेळेचं बंधन असतं, आणि 2च अध्यायामध्ये 10 आणि 11 9व्या स्कंदाच्या रामचरित्र आलेलं आहे. व्यासांची आज्ञा आहे की संक्षिप्तपणे रामचरित्र सांगा. तेव्हा तर तिथे रावण तिथे येऊन उभा राहिला, आणि तिथे येऊन त्यांनी म्हटलं. रावणाला बघितल्याबरोबर सगळे चाट झाले. जनक राजाला एकदम भीती वाटली, सीतेकडे बघायला लागले. सीतेने काय केलं? घाबरली नाही, हसली सीता. अरे, रावण बलाढ्य. आणि रावण काय म्हणतो तिथे की जनका, सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि मला निमंत्रण दिलं नाही. माझी सोन्याची लंका आहे, मला नाही दिलं. दादा, जनकाने काय सांगितलं? महाराज, आपली सोन्याची नाही, हिरा मोत्याची लंका असेल तरी मला काय करायचं आहे? मला वर्णसंकर करायचा नाही. आपण ब्राह्मण आहात. रावण ब्राह्मण होता. मला ब्राह्मणाला आपली मुलगी द्यायची नाही, मला आपली मुलगी आणि क्षत्रियालाच द्यायची. आता बघतो कसा देत नाही तो. रावण एकदम धनुष्य उचलायला गेला. जनक थोडेसे घाबरून गेले, आणि जनकाने ताबडतोब सीतेकडे बघितलं. बेटी, आता काय होणार? आता होणार काय? सीता काय सांगते? सीता म्हणजे सीता घाबरली नाही, सीता हसते. आता काय होणार? सीतेने सांगितलं, बाबा काळजी करू नका, हसं होईल. आता कोणाचं हसं होईल? एवढंच संकेतामध्ये एवढंच बोलली ती. ठेवून दे तिथे बेटा, ठेव तिथे, ठेवून दे, बस तुझा. आणि तुझं हसं होईल, कळे ना, संकेतात बोलली तिथे. मग रावण सीतेने काय केलं? जनकाचं लक्ष होतं. सीतेने ताबडतोब दोन्ही हात जोडले. थोडस लक्षपूर्वक आहे का? आपण इकडे तिकडे लक्ष विचलित नका होऊ देऊ. कोणी आलेला येऊ द्या, जाणारा जाऊ द्या. हे येणारे येणार, जाणारे जाणार. आपण तेव्हा तर सीतेने असं हे केलं आणि नमस्कार केला. कोणा रावणाला नमस्कार केला माहिती नाही बा कोणाला, बघू आता तिथे. आणि तिथे नमस्कार केल्याबरोबर ते धनुष्य रावणाच्या हल्लंही नाही, हल्लं नाही इकडे तिकडे, आणि होईना. रावणाने पुष्य प्रयत्न केला, पण हाले सुद्धा ना ते. रावण धाडकन खाली पडला, तोंड पडलं सगळे, आणि हसायला लागले. रामाचा चेहरा पडल्याबरोबर सगळे हसायला लागले. हसायला लागल्याबरोबर आणि ते रावण निघून गेला. आणि मग तिथे सगळेजण हे केले. तेव्हा जनक, सीतेने कोणाला नमस्कार केला? रावणाला. माहिती नाही, एवढ्या 10-5 मिनिटात सांगू, माहिती झाल्यावर. आठवत नाही.
आठवलं असं? का बरं? कोणाला तिने नमस्कार केला तेव्हा? तर तितक्यात आणि मग जनकाच्या मुखामधनं शब्द निघाले की तिथे आज मी हे बघितलं की या पृथ्वीवर एकही वीर नाही, ही पृथ्वी निर्वीर आहे. त्याच वेळेला विश्वामित्र समोर, त्यांच्या मागे राम आणि रामाच्या मागे लक्ष्मण. हे राम लक्ष्मण तिथे अगदी नवीन होते. विश्वामित्रांना तर आणि जनक राजा चांगले ओळखतच होते, गुरुच्या ठिकाणीच होते ते. तेव्हा तिथे आणि ते जायला लागल्याबरोबर जनकाचे हे शब्द कानावर पडल्या बरोबर आणि कोण? राम पुढे विश्वामित्र, मागे राम आणि लक्ष्मण. मग जाताना रस्ते वाटेमध्ये एक जुनाट आश्रम दिसला त्यांना. जुनाट आश्रम त्यांना दिसला आणि आपण एखाद्या नवीन गावात गेलो आणि एखादा जुनी वास्तू दिसली म्हणजे आपण तिथल्या लोकांना विचारतो इथे काय होतं. तसं रामांनी देखील विचारलं की गुरुदेव इथे काय होतं? इथे बघितल्यावर प्रसन्न वाटते. तेव्हा आणि यांनी विश्वामित्रांनी काय सांगितलं? गौतम पत्नी अहिल्या इथे तपस्या करते. अहिल्या दगड झाली होती काय? आपण हो म्हणत वाल्मिकी रामायण नाही म्हणते. शाप काय होता तिला? तू शिळा सहाऱ्यानी तपस्या कर. शिळा शब्द लोकांना ती दगड झाली. संस्कृतचे पुष्कळ अर्थ होतात, एका एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. आणि तर शिळा सहाऱ्यानी म्हणजे आम्ही जसे बसल्यावर ना या सहाऱ्याला, या शिळेच्या वरती बसू नको, इथे बस. जर त्यांनी तिला दगड करून टाकलं असतं तर दगड तपस्या करू शकते काय? नाही करू शकत. मग तर आणखी काय केलं तर तिने जेव्हा विचारलं की मी आणि अशी किती वेळ सांगितलं, जेव्हा राम इथे येतील आणि त्यांची जरणधू तुझ्यावर पडेल तेव्हा तू मुक्त होऊन पुन्हा माझ्या लोकांमध्ये येशील, हे सांगितलं होतं. ती तपस्या करत बसली होती. आणि आणखी त्यांनी शाप दिला होता गौतम ऋषीने की सगळ्या जे जीव जंतू आणि प्राणी या झोपडीमध्ये प्रवेश करतील त्यांचा तत्काल मृत्यू होईल. कारण काय तिथे ती अशी उघड्यावर बसणार ना, काय तिथे काय आलवट तुमचं की कछवा छाप की मच्छरदाणी हे घेऊन बसणार आहे? नाही, तिथे बसणार किडा कीटक, तिथे झुरळ माशी काहीच जात नव्हतं तिथे, कारण शाप होता. तिथपर्यंत गेले की ते प्रसन्न वाटत होतं. झोपडी दार वगैरे काहीच नव्हतं, नुसती अशी चौकट लागली होती. तेव्हा विश्वामित्राने सांगितलं आतमध्ये जायचं. आतमध्ये गेले. रामांनी अहिल्याला पाय लावला का? रामांनी जर अहिल्याला पाय लावला तर रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणायचं काय? आपण ठरवा. रामाचा अवतार कशा करताय? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. अहिल्या कोण आहे? ब्राह्मण आहे, तपस्वी आहे, एका महान ऋषीची पत्नी आहे आणि तपस्या करते. तिला पाय लावतील राम? तेव्हा तर तिथे गेले राम आणि शिळेवर जाऊन उभे राहिले. अहिल्या खाली बसली होती. रामाच्या वारा सुटला होता, तिथे सगळी धूळ धूळ झाली होती. रामाच्या चरणरजमध्ये इतके ते जडाला चेतन आणि चेतनाला जड करू शकते. ते विश्वामित्र देखील उभे होते. हवा हवा सुटली आणि रामाच्या चरणाची धूळ उडाली, तिच्या अंगावर पडल्याबरोबर ती उठून उभी राहिली. दगडाची स्त्री झाली काय? नाही. रामदास स्वामींनी आणि मनाच्या श्लोकामध्ये काय लिहिलं? अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होनी गेली. काय लिहिलं? पदी लागता दिव्य होनी गेली. आपण व्याकरण जाणणारे आहात सगळे. पद लागता दिव्य होनी गेली असं लिहिलं तर आपण म्हटलं पदी लागता दिव्य म्हणजे ही जेव्हा पदी लागली, हिनी जेव्हा नमस्कार केला तेव्हा दिव्य झाली. रामानी तिला पाय लावला नाही. अहिल्याचा उद्धार झाला. तिथे गेले. गेल्यानंतर राम होते मागे, राम होते पुढे, विश्वामित्र त्यांच्या मागे राम आणि त्यांच्या मागे लक्ष्मण. आता जनकाने म्हटलं आज माझी खात्री झाली की या जगात एकही वीर नाही, ही पृथ्वी निर्वीर आहे. हे शब्द राम ऐकू शकतात, लक्ष्मण नाही ऐकू शकत. याचं कारण काय? नागोबा आहे तो, लक्ष्मण हे नाही ऐकू शकत तो. तेव्हा एकदम लक्ष्मणाने ते हे शब्द ऐकल्याबरोबर ओळख नाही कोणाची काय नाही, विश्वामित्र ओळखत होते. बाजूला खबरदार
त्या धनुष्याला तोडून तुकडे करून समुद्रात फेकून दे. रामाने काय म्हणायला पाहिजे होतं? शाबास्त्र मेरे पठ्ठे ब्रेहो ब्रेहो असं म्हणायला पाहिजे होतं की नाही? रामांनी काय म्हटलं? लक्ष्मणा, आपण इथे शक्ती प्रदर्शन करायला आलो, तू इथे कोणाला ओळखतो काय? म्हणाले नाही. मग हे जास्तीचं बोललं कशाला? आपल्या शक्तीचं प्रदर्शन करा, तू उचलू शकतोस तो धनुष्य. जर रामाने सांगितलं तू उचल बरं, तर लक्ष्मण उचलू शकेल नाही. सगळ्यामध्ये रामाची शक्ती आलेली आहे, लक्षात ठेवा. लक्ष्मणामध्ये देखील रामाची शक्ती आहे. तेव्हा परब्रह्माची शक्ती आहे आपल्या सगळ्यांमध्ये. आपण ऐकतोय, आपण बोलतोय, ही परब्रह्माची शक्ती आहे. ती निघून गेली की आपण जड होऊन जाऊ. हे विश्वामित्राने देखील दाटलं. एकदम लक्ष गेलं. जनकाने सगळ्यांनी पाहिल्याबरोबर आहा किती सुंदर पण किती सुकुमार मुलगा. आणि वरच्या राण्यांनी देखील बघितलं की किती सुकुमार मुलगा आहे. आणि असं काही लोकांना वाटलं, जनकाला वाटलं, यांनी जर धनुष्याला प्रत्यंचा लावली तर किती बरं होईल. जानकीकडे बघितलं. जानकी खाली बघत होती ना. तेव्हा जानकी कोणा? आदिशक्ती आहे. तेव्हा तर तिथे त्यांनी इकडे बघितलं. त्या जनकाने बघितल्याबरोबर तिथे विश्वामित्रांनी याला दाटून दिलं. आणि असं वाटलं जनकाला, यांनी कधी लावलं तर किती बरं होईल. पण एवढा सुकुमार कसं? सगळ्या सभेत एकदम शांतता झाली. विश्वामित्र बोलले, उठून उभे राहिले. आता एवढा मोठा संत सिद्ध पुरुष त्याच्यासमोर कोण बोलणार? विश्वामित्रांनी काय सांगितलं? रामा उठ आणि धनुष्याला प्रत्यंचा लाव. आश्चर्य वाटलं, जनकाला देखील आश्चर्य वाटलं. यांच्यासमोर बोलायचं काय? कारण असं आहे, जे राजे लोक आले होते ना, जे जात होते त्यांचे आणि कुळ गोत्र, त्यांच्या राज्याचा विस्तार किती आहे हे सगळं त्यांचे जे बरोबर भाट लोक होते ना ते सांगत होते. ज्याला आपण आज काय म्हणता बायोडाटा. मग रामाचा बायोडाटा कोण सांगणार? रामाचा आणि देवाचा बायोडाटा संत सांगत असतात. तेव्हा तर सांगितलं की सगळे. आणि सचिंत झाल्यावर विश्वामित्राने काय सांगितलं? आणि चक्रवर्ती अयोध्यापती दशरथाचे सुपुत्र राम आहेत, यांच्या राज्याचा विस्तार सगळ्यांना माहित आहे. अति आनंद झाला. पण असं वाटलं की हा सुकुमार रामाला आज्ञा दिली की जा. सगळेच राजे जात होते तिथे. आज्ञा दिली की तू आणि जा आणि धनुष्याला प्रत्यंचा लाव. रामाने बाकीचे लोक कसे गेले? असे गेले. आणि राम कसे गेले? असे गेले. जगामध्ये कुठलंही कार्य करायचं असेल तर असं करा. असं करून कार्य नका करू. आणि आपण लीनता धारण केली, आपल्याला देवाचं दर्शन होतं. बघा संत काय म्हणतात तर, सत्य वचन अरु लीनता परस्त्री मात समा. सत्य वचन अरु लीनता परस्त्री मात समा. विश्वामित्रांना नमस्कार केला. लीनता धारण करा. जेवढे साधू संत होते, ब्राह्मण होते, त्यांना मनातल्या मनात नमस्कार केला. आणि सगळे असे गेले, राम असे गेले. तिथे सगळ्यांना असं वाटलं की त्या धनुष्याला काय नमस्कार करायचा? जरा खोपडी ढिली आहे वाटते. ज्याचे सगळे स्क्रू ढिले आहेत त्याला रामाची खोपडी ढिलीच वाटणार. तेव्हा तर आणि राम तिथे हसत गेले. तिथे सगळ्यांना वाटलं हसतात काय तिथे. आणि रामाने तिथे जाऊन नमस्कार केला. सांकेतिक बोलणं झालं तिथे. सांकेतिक कोण बसलं होतं? धनुष्याची राम बोलले तिथे. काय तिथे? आणि भगवान शंकर तिथे बसले होते. सीतेने नमस्कार कोणाला केला होता? शंकराला नमस्कार.
सीतेनी नमस्कार करून मनातल्या मनात काय सांगितलं की मी आदिशक्ती आहे. म्हणजे सीतेने आपली शक्ती चालवली असती ना ते धनुष्य उचललं नसतं गेलं. तिच्या रावण नव्हता उचलू शकत. पण हिने काय सांगितलं, भोलेनाथ तुमचं धनुष्य आहे, मी तुमची बालिका आहे, मी माझी शक्ती त्याच्यावर चालवणार नाही, माझी रक्षा करणं आपल्या हातात आहे. शंकर ताबडतोब प्रगट झाले तिथे आणि धनुष्य धरून ठेवलं. त्यामुळे रावण धनुष्य हलवू देखील शकला नाही. शंकराच्या हातातलं धनुष्य रावण काय घेतो, हलवू शकला नाही रावण त्या ठिकाणी ते धनुष्य. हे कारण होतं. सीता हसली आणि तिने नमस्कार केला. जनकाला देखील समजलं नाही तिने नमस्कार कोणाला केला. नमस्कार तिने आणि शंकराला केला की भोलेनाथ आपण माझी आणि रक्षा करा तिथे. आणि शंकरांनी ते धरून ठेवलं. तेव्हा शंकर त्या ठिकाणी धनुष्य घेऊन बसलेले होते, धरून बसले. राम तिथे गेल्याबरोबर आणि सांकेतिक बोलणं झालं. रामाने शंकराला नमस्कार केला. संकेतामध्ये शंकरांनी सांगितलं की रामा मी आपलीच वाट बघतो आहे, याला प्रत्यंचा लावायची आहे. रामांनी सांगितलं हे जुनं धनुष्य आहे आणि तुटलं म्हणजे मग आपला क्रोध, म्हणजे शंकराला क्रोध आला म्हणजे ती बायको पाहत नाही, मुलगा पाहत नाही, कोणी पाहत नाही, एकदम त्यांचं डिशम सुरू होऊन जाते शंकराचं. त्यामुळे म्हणाले की मी आपण त्या शंकराने सांगितलं रामा हे तोडण्याकरताच ठेवलं आहे रामानी. आणि ते धनुष्य असं उचललं गेलं. सगळ्यांना वाटलं हा जादूगर आहे. खरं आहे, रामासारखं जादूगर कोणी आहे का. उचललं का गेलं ते, अहो शंकरांनी उचललं आणि रामाच्या हातात दिलं. रामाने धनुष्य घेतलं आणि धनुष्याला प्रत्यंच्या लावल्याबरोबर कडकड आवाज झाला, टाळ्यांचा कडकडाट झाला, जय जयकार झाला. बोलिये लखन सिया रामचंद्रजी की. आणि सगळा आनंदी आनंद झालं. जनकाने सांगितलं आपल्या 4ही मुलांची वरात घेऊन या. दूध पाठवलं त्यांच्याकडे. 4ही मुलांची वरात घेऊन गेले. बघा सामूहिक विवाह आजचा नाही आहे आणि पुरातन. काल आपण ऐकलं देवहूतीच्या 9 मुली, कला, अनुसया, श्रद्धा, अयुर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती, शांती. एक सामूहिक विवाह झाला भागवतामध्ये. त्याच्यानंतर आणि आता हे सामूहिक विवाह होतात. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे इथे वरात घेऊन आले. वरात आली कधी, दिवाळीच्या आदली दिवशी धनत्रयोदशी असते ते. लग्नाच्या आधीची दिवाळी नवरदेवाची तिथेच झाली. एक नाही 4 नवरदेव. म्हणजे एखादा पहिले मग दिवाळी सण पुन्हा पुढच्या वर्षी. लग्न झाल्यानंतर आधी दिवाळी आणि लग्न होऊन परत केव्हा आले, वसंत पंचमीच्या 4 दिवस नंतर. किती दिवस होतात, 3.5 महिन्याच्या वर. आजची वरात केव्हा जाते, दुपारी 4 वाजता आणि परत केव्हा येते, रात्र 8 वाजता. तेव्हा तर त्या ठिकाणी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा विवाह जानकी, उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती यांच्याबरोबर झाला. वरात घेऊन आले. आल्यानंतर अयोध्येत सगळा आनंदी आनंद झाला, खूप आनंद. आता एक दिवस दशरथ आणि आपल्या महालात बसले असताना दशरथाला आणि बघता दर्पण बघत होते. दर्पण म्हणजे आरसा. दशरथाला एकदम आपल्या उजव्या कानावर एक पांढरा शुभ्र केस दिसला. असा देखील आम्ही आपल्याला सांगितलं की एक मृत्यूचा संकेत आम्ही आपल्याला दुपारी सांगू. तर कानावरती एकटा पांढरा केस असला म्हणजे ते देखील मृत्यूचं एक लक्षण आहे. त्यामुळे दशरथाने तो बघितल्याबरोबर विचार केला की हा पांढरा केस आता दिसतोय, केव्हा मृत्यू होईल भरोसा नाही. तेव्हा रामाला जर राज्याभिषेक करून टाकला तर बरं होईल. आणि असं सगळा आनंदी आनंद झाला. आता लग्न होणे आलेला आहे तो, तेव्हा राज्याभिषेक करून टाका. का रामाला विचारलं काय की आम्हाला तुला राज्याभिषेक नाही विचारलं, मला काय विचारतं. आणि एक गोष्ट सांगा की कुठलंही आणि महत्वाचं कार्य करायचं असलं म्हणजे आपण गृहस्थी मनुष्य, आम्ही गृहस्थीबद्दल बोलतोय. गृहस्थी मनुष्य अगोदर विचार विनिमय म्हणजे त्याला आपण सल्ला मसलत म्हणता, कोणाबरोबर करतो आपण गृहस्थी आहात. आपण सांगा पहिला विचार विनिमय कोणाबरोबर करतो. गृहस्थी मनुष्य पहिला विचार विनिमय आपल्या पत्नी बरोबर करतो. करतो का नाही. साधारण
महाराजाला घरी तरी बोलायचं असलं ना तर बायकोला विचारल्याशिवाय नाही बोलावं. दिल्लीला आमचं भागवत चालू होतं. एक शेठजी आले आणि तिथे त्यांनी सांगितलं, महाराज माझ्याकडे यायचा तुम्ही याल. म्हटलं हो, मी तुम्हाला उद्या सांगतो. गेले. बाईसाहेबांना विचारलं, आपल्याकडे महाराज काय महाराज महाराज आणत बसता? हे जामा गे जो भी महात्मा मिला उसको घर में ले आते, जो महात्मा थे क्या जरूरत है. बुआचा चेहरा उतरला. दुसऱ्या दिवशी आले, सांगितलं महाराज मेरी धर्म पत्नी बाहर गाँव जा रही, वो आने के बाद में आपको मैं ले जाऊंगा. हे नाही सांगितलं तुम्ही दाटलं म्हणून, सगळं सांगितलं. तर केव्हाही पहिला विचार विनिमय आपल्या पत्नी बरोबर करतो. मग दशरथांनी हा विचार पत्नीवर, कारण ते आई ती आहे ना, आईचा विचार घेतील की नाही. तेव्हा कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आणि दशरथ यांची मंत्रणा झाली आणि सांगितलं की उद्या रामाला राज्याभिषेक करायचा आहे. सगळ्यात अगोदर होकार कोणी दिला? कैकेयीने दिला. एक गोष्ट आपल्याला सांगू, रामाला पण असंच कैकेयीने पाठवलं का? आपण हो म्हणा, वाल्मिकी राम नाही. कैकेयीचं रामावर इतकं प्रेम होतं. बघा, भरत आणि राम दिसायला एक सारखे आणि एका स्वभावाचे. लक्ष्मण आणि शत्रुघ्न दिसायला एक सारखे आणि एका स्वभावाचे. जितकं प्रेम भरतावर होतं तितकंच प्रेम रामावर. तेव्हा आणि हे सगळ्यात अगोदर तिने सांगितलं की हो उद्या रामाला राज्याभिषेक व्हायलाच पाहिजे. तेव्हा कौशल्यनी सांगितलं, भरताला आजोळी पाठवलेलं आहे. भरत येईल म्हणाले, त्याला बोलवून घेऊ, पण उद्या व्हायला पाहिजे रामाला राज्याभिषेक. ठीक आहे, उद्या राज्याभिषेक होणार रामाला असं ठरलं. सगळीकडे अयोध्येत आनंदी आनंद झाला. रामाच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा रामाला बरं वाटलं. काय रामाने विचार केला की हे काय आहे की, आणि राम अगोदर कोण आपल्याला माहिती आहे, कैकेयी फार मोठी योद्धा होती. कैकेयी देशच्या राजाला तिने आपल्या पित्याला पुष्कळ युद्धात विजय प्राप्त करून दिला होता. आणि आपण हे देखील ऐकलंय की देव दानवाचं युद्ध झालं तेव्हा कैकेयी दशरथाबरोबर गेली होती आणि दशरथाच्या आणि रथाच्या चाकाची खीळ पडल्याबरोबर चाक खाली पडलं असतं, दशरथ मारला गेले असते. कैकेयीने आपला हात घालून ठेवला होता आतमध्ये, आपण ऐकलेलं आहे. आणि तेव्हा जेव्हा विजय प्राप्त झाला तेव्हा दशरथांनी बघितलं तर कैकेयीचा हात आतमध्ये होता. सांगितलं, कैकेयी तुझ्यामुळे आता विजय मिळालेला आहे, तुला काय पाहिजे ते मग 2 वर मागून घे. ते वर लिहिल्या गेले. लिहिणारी कोण होती? प्रायव्हेट सेक्रेटरी. तिचं नाव सांगू तुम्हाला, मंथरा. मंथरा अति धूर्त होती आणि लहानपणापासून कैकेयीच्या बरोबर होती. मोठमोठ्या राजे लोकांकडे, मोठमोठ्या आमचे बरेचसे श्रीमंत लोक आणि शिष्य आहेत, त्यांच्याकडे मुलीच्या बरोबर एक मोलकरीण देतात, मुलीच्या बरोबर मोठमोठ्या घरी, आणि तिचा सगळा खर्च माहेरचे लोक करतात त्या मुलीच्या. तसं मंथरा हिच्या बरोबर कैकेयीने कुठली साडी नेसायची हे देखील मंथरा सांगत असे. थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे तिची ती प्रायव्हेट सेक्रेटरी होती, पण मग ती धूर्त होती. ती नेहमी बरोबर राहायची. जेव्हा हा विचार विनिमय झाला तेव्हा आपापला दासा सगळ्यात घेऊन बसल्या त्यानं. मग तिथे मंथरा होते तिथे. आणि जेव्हा दशरथाने सांगितलं की 2 वर मागून घे, तर तिने सांगितलं वेळ आली डेट आणि हे आणि मंथरेच्या डायरीत लिहिलं गेलं. कैकेयीला कुठे आठवण राहते, एवढं लिहिलं गेलं. आणि नंतर तिथे रामाला जेव्हा कळलं तेव्हा राम कुठे गेले? कौशल्याकडे नाही गेले, कैकेयीकडे गेले आणि सांगितलं, आई तू स्वतः योद्धा आहेस, तुला माहिती आहे की शत्रूची सेना किष्किंधेपर्यंत आलेली आहे. खर आणि दूषण रावणाप्रमाणे बलवान होते. आपण तुलसी रामायण रामचरित मानस वाचलं असेल. काय लिहिलं कसं म्हणजे, खर दूषण रावण म्हणतो, खर दूषण मोसम बलवाना इन मारेने को बिनु भगवाना. खर आणि दूषण हे माझ्यासारखे बलवान आहेत, याला देवाशिवाय कोणी मारू शकत नाही. म्हणजे रावणाने आपल्या दोन्ही हातात लाडू ठेवला होता. राम जर देव असेल तर त्याच्या हाताने मी मरेल, आणि तो मनुष्य असेल तर त्याला मी मारेल. रावण
केवढा धूर्त होता. रावण नीती आहे, अति सुंदर ग्रंथ आहे तो रावण नीतीचा. त्यांनी रामाला अयोध्या याला आपल्या लंकेला बोलावलं रावाने. तेव्हा तर त्या ठिकाणी ह्या अयोध्ये रामाने सांगितलं की आई तू योद्धा आहेस, किष्किंधेपर्यंत शत्रूची सेना आलेली आहे, तिथून मी राजा होऊन बसेल, एकदम युद्ध होणार नाही. मी जर तिथे आणि युद्धाला गेलो इथे नुकतंच आणि राज्याभिषेक झाल्यावर मी जाऊ शकणार नाही काही दिवस पर्यंत. पण आता ठरलेलं आहे. मग काय बघा, जे शब्द रामाच्या मुखामधून निघतात ते शब्द मंथरेच्या मुखामधून निघतील. आश्चर्याची गोष्ट आहे. रामाने सांगितलं की आई एक रात्र, कैकेयीने सांगितलं एक रात्रच मध्ये आहे. सांगितलं रामाने एका रात्रीमध्ये प्रलय होऊ शकतो, एका रात्रीमध्ये मोठमोठ्या राज्याची तख्त बदलू शकतात. एका रात्री. पण आता काय करायचं ठरलेलं आहे सगळं. रामाने सांगितलं आहे तू चिंता नको करू. तर रामाने काय केलं, ताबडतोब, राम परब्रह्म आहे लक्षात ठेवा, रामाने ताबडतोब आणि माता सरस्वतीचं आवाहन केलं. माता सरस्वती प्रकट झाली. सांगितलं फक्त मंथरेच्या जीवावर बसून थोडासा बदल करून द्या, तशी आज्ञा. दुसरे मंथरेला माहिती नव्हतं का, माहिती होतं. दुसरे दिवशी जेव्हा, आणि ठरलं आता दुसरे दिवशी जेव्हा आता मंथरेला मंथरा शृंगार करून उभी होती. काही शृंगार करून ती मंथरेने विचारलं हा सगळा शृंगार कसला आहे. मी बोलली नाही आतापर्यंत. बघा मुद्दाम बोलते. माता सरस्वतीने आपलं काम करून दिलं. मी आतापर्यंत बोलली नाही, पण आता म्हणे माझ्या रामाला राजे, राम तुझा नाही आहे, तुझा भरत आहे. भरत आजुळी गेलेला आहे, रामाला राज्याभिषेक होतोय, तुला कौशल्याची दासी व्हावे लागेल. कैकेयीने सांगितलं मंथरा घर फोडण्याच्या गोष्टी बोलू नको. पहिल्यांनी बोलली असं. मंथरेने सांगितलं मला काय करायचं. मंथरेने मिठी मारली, तिच्यातले परमाणू तिच्यात प्रविष्ट झाले. हे परमाणू किती सूक्ष्म असतात. राजा परीक्षिताच्या पायाला कलीने हात लावला तेव्हा आपण ऐकलेलं आहे. तेव्हा तिच्यातले परमाणू तिने मंथरेला हात धरला. सांगितलं मंथरा तू म्हणतेस ते खरं आहे, पण आता एकच रात्रमध्ये आहे. मंथरेने सांगितलं कैकेयी एका रात्रीत प्रलय होऊ शकतो, एका रात्रीमध्ये मोठमोठे तख्त बदलू शकतात. मग आता उपाय काय. तर मी तुला सांगते, आपली डायरी काढली. हे बघ 2 वर आहेत ना. मोठी धूर्त होती मंथरा. तू देव दानवाच्या युद्धाच्याला 2 वर आता मागून घे. वरात काय मागून मी काय करू. हा शृंगार सगळा बदलून टाक. कोपभावनात जा. स्त्रीनी विपत्तीच्या वेळेला स्त्रीनी स्त्रीची सल्ला कधी घेऊ नये. रामायण सांगते. तू कोपभवनामध्ये जा आणि पडली राहा. मी दशरथाला तिथे पाठवण्याची व्यवस्था करते. मग काय सांगू मी. त्याने आल्याबरोबर आणि दशरथ तुझा हात धरेल, कारण लाडकी राणी हात धरेल, आणि मग तू जे करायचं ते सांगून दिलं तिने. इतक्या खोलात जात नाही आम्ही. ते दशरथ तिथे गेले. दशरथ तिथे गेले. त्याच वेळेला दशरथ वशिष्ठांकडे मुहूर्त विचारायला गेले की उद्या रामाला राज्याभिषेक करायचा आहे, आपण मुहूर्त सांगा. उद्या काय होणार आहे. वशिष्ठांना माहिती नव्हतं काय. वशिष्ठ त्रिकालज्ञ होते. लोक म्हणतात वशिष्ठ एवढे त्रिकालज्ञ. त्रिकालज्ञ म्हणजे भूत भविष्य वर्तमान तिन्ही आणि काळाचं ज्ञान असणाऱ्याला त्रिकालज्ञ म्हणतात. तर त्यांना माहिती नव्हतं काय. पण उद्याची गोष्ट असं कशाला सांगितलं. वशिष्ठांनी मुहूर्त दिलं काय. वशिष्ठांनी काय सांगितलं की दशरथा राम ज्या दिवशी ज्या वेळेला गादीवर बसेल तो मुहूर्तच राहील. म्हणजे उद्या 9:15 बसायला सांगितलं का. नाही सांगितलं. तसं वाटलं उद्या, आणि वेळ उद्या सांगतील. कारण काय होणार माहिती आहे ना. तेवढ्यात तिथून आल्याबरोबर सगळ्यांनी सांगितलं दासदासींनी की महाराणी कैकेयीने कोपभवनामध्ये प्रवेश केलेला आहे. इकडे आनंदी आनंद सगळा अयोध्येत चालू होता.